नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात? मस्त मजेत? सुट्टी छान एन्जॉय करताय ना? तर आता काही दिवसांनी 10वीचा निकाल लागेल. त्याच्यानंतर मग 11वीला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, कसं ॲडमिशन घ्यायचं याची एक धावपळ सुरू होईल. मग त्याच्यामध्येच खूपदा विचारला जाणारा एक प्रश्न आहे, तो म्हणजे की 11वी-12वीला जेव्हा आपण मोस्टली सायन्सबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर 11वी-12वीला सायन्सला जेव्हा आपण ॲडमिशन घेतो, तेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेताना आपलं जे कॉलेज आहे तर ते इंटिग्रेटेड असावं की नॉन इंटिग्रेटेड, म्हणजे इंटिग्रेटेडचे काय बेनिफिट्स आहेत आणि नॉन इंटिग्रेटेडचे काय बेनिफिट्स आहेत किंवा सिमिलरली दोघांचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत का, तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंटिग्रेटेड कॉलेज म्हणजे नेमकं काय असतं. तर बेसिकली आपण काय करतो, आता 11वी-12वीला जायचं आहे, सायन्स आपण निवडले, याचा अर्थ बेसिकली किंवा जनरली, आता हे सगळ्यांसाठी लागू नाही पडत, पण मी इन जनरल सांगते की एकतर आपण 11-12ला सायन्सला ॲडमिशन घेतो आहे, याचा अर्थ एकतर आपण JEE, नीट किंवा MST-CET यांसारख्या एंट्रन्स एक्झामची प्रिपरेशन करतो आहोत. ठीक आहे. याच्यापेक्षा वेगळंही तुमचं काहीतरी फील्ड असू शकतं किंवा तुम्ही काहीतरी डिसाईड केलं असू शकतं. पण ज्या लोकांनी पर्टिक्युलरली याच्यामध्येच अभ्यास करायचा किंवा याचाच अभ्यास करायचा असं ठरवलेलं आहे, त्यांच्याबद्दल आपण बोलतोय. सो तुम्ही जर या काही परीक्षांचा अभ्यास करणार असाल, तर तुम्ही काही क्लासेसला एनरोल केलं असेल. आता जरुरी नाही आहे सगळ्यांनीच केलं असेल, बट मी इन जनरल सांगते की तुम्ही कुठल्यातरी क्लासला किंवा कोचिंग क्लासमध्ये एनरोल केलं असेल. मग त्या क्लासवाल्यांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे इंटिग्रेटेड कॉलेज पण आहे, तुम्हाला ते हवं आहे का? इंटिग्रेटेड कॉलेज म्हणजे काय, तर क्लास आणि कॉलेज यांच्यामध्ये टायअप असतं. आता टायअपमध्ये काय काय असतं, तर याच्यामध्ये असतं की तसं तुम्ही पाहायला गेलं तर 11वी-12वीला पण तुम्ही रोज कॉलेजला जाऊ शकता. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपण 10वीपर्यंत रोज शाळेला जायचो, त्याप्रमाणे 11वी-12वीला पण रोज कॉलेजला जाऊ शकता. पण कधी कधी असं होतं की 11वी-12वीला कॉलेजमध्ये शिकवण्याव्यतिरिक्त काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण असतात, किंवा कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की कॉलेजला जाण्यापेक्षा मी घरी राहून चांगला अभ्यास करू शकतो किंवा तो वेळ माझा कदाचित वेस्ट जाऊ शकतो. सो तुम्हाला जर असं वाटतंय आणि तुमचं असं मत आहे की कॉलेजला जाण्यापेक्षा मी क्लासमध्ये आणि घरी सेल्फ स्टडी चांगल्या पद्धतीने करू शकते किंवा करू शकतो आणि कॉलेजला जाण्याची काही गरज नाही आहे, तर अशा केसमध्ये हे कॉलेजेस असे काही कॉलेजेससोबत क्लासचा टायअप असतो की ज्या ठिकाणी तुम्ही कॉलेजला नाही गेलात तरी पण चालतं. म्हणजे इव्हन तुम्ही कॉलेजला जात नाही, तुम्ही फक्त क्लासला जात आहे, तुम्ही फक्त क्लासमध्ये शिकताय, तुम्ही कॉलेजला नाही जात आहे तरीसुद्धा चालतं. याला आपण म्हणतो की त्या कॉलेजचा आणि त्या क्लासचा टायअप आहे. मग याच्यामध्ये अटेंडन्सचा इश्यू येतो. मग अटेंडन्ससाठी हे क्लासेस काय करतात, तर तुम्हाला आधीपासूनच सांगतात की तुम्हाला अटेंडन्सचा इश्यू येणार नाही. कॉलेज आणि क्लास त्यांचं अटेंडन्स बघून घेतात. तुम्हाला मात्र एक्झामच्या वेळेस कुठलाही अटेंडन्सचा इश्यू येत नाही, जरी तुम्ही कॉलेजला नाही गेलात तरी पण. सो याच्यामध्ये काही टाईप्स आहेत. एक तर पहिला आहे की तुम्हाला अजिबातच कॉलेजला जायची गरज नाही आहे, फक्त काही टेस्ट वगैरे असेल, अर्थात युनिट टेस्ट आहे किंवा सेमिस्टर आहे किंवा प्रॅक्टिकल एक्झाम्स होतात 12वीच्या आधी, ज्या 12वीचे प्रॅक्टिकल्स होतात त्या असतील, किंवा काही 12चे रिगार्डिंग काही क्लासेस असतील, तेवढे फक्त तुम्हाला कॉलेजचे अटेंड करावे लागतात. बाकी तुम्ही वर्षभर नाही गेला तरी पण चालतं. काही क्लासेसचं असं म्हणणं असतं की तुम्हाला तुमच्या कॉलेजला आठवड्यातून एकदा तरी जावं लागेल. ठीक आहे. म्हणजे कुठला तरी एक दिवस ठरलेला असतो की त्या दिवशी तुम्हाला तुमच्या कॉलेजला जायचं आहे आणि जितक्या वेळ तुम्हाला अटेंड करायचं आहे तेवढ्या वेळ अटेंड करायचं आहे. ठीक आहे. तर अशा 2 प्रकारचे कॉलेज असतात. एक तर तुम्हाला फुल सुट्टी असते किंवा एक तर तुम्हाला काही एक पर्टिक्युलर दिवस ठरवून दिलेला असतो, त्या दिवशी जायचं असतं. तर अशा पद्धतीने कॉलेजचे टायअप असतात. फक्त तुम्हाला एक्झाम्स मात्र अटेंड करावेच लागतात, प्रॅक्टिकल्स पण अटेंड करावे लागतात. प्रॅक्टिकल एक्झामवाले रोजचे प्रॅक्टिकल अटेंड करणं न करणं तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे. सो याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड कॉलेजेस. अर्थात आता क्लासेस त्या इंटिग्रेटेड कॉलेजसाठी काही फीस पण एक्स्ट्रा घेऊ शकतात, हे डिपेंड्स क्लासेसवरती, आणि काही कॉलेजेस पण एक्स्ट्रा फी घेऊ शकतात. सो हे ते फी वगैरे ते कॉलेजवरती आणि क्लासवरती डिपेंड आहे. नॉन इंटिग्रेटेडमध्ये काय होतं, ज्याप्रमाणे आपण संपूर्ण शाळेमध्ये पूर्ण दिवस बसून अटेंड करायचो, त्याप्रमाणे तुम्हाला नॉन इंटिग्रेटेडमध्ये कॉलेज अटेंड करावं लागतं. आता हे डिपेंड्स की तुमच्या कॉलेजमध्ये कसा शेड्यूल आहे किंवा नेमकं कसं काय आहे, किती वेळेस कॉलेज असणार आहे, किती वेळ प्रॅक्टिकल आहे, हे त्या कॉलेजनुसार बदलणार आहे. बट अगेन दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कॉलेजला आधी विचारून घ्या की या कॉलेजमध्ये किती पर्सेंट अटेंडन्स एक्सपेक्टेड आहे, तेवढी अटेंडन्स तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे. बाकी तुम्ही हवं तर काही दिवस कॉलेजला नाही गेला तरी पण चालू शकतं, फक्त तुम्हाला ती अटेंडन्स मेंटेन ठेवावी लागेल. कारण काही कॉलेजचा असा क्रायटेरिया असतो की 11th काही XYZ पर्सेंटेज अटेंडन्स असेल तरच तुम्ही 11ची एक्झाम देऊ शकता, आणि अर्थात 11 नाही दिलं तर तुम्ही 12ला जाऊ शकत नाही. सो त्याच्यामुळे तो क्रायटेरिया काय आहे, नेमकं किती टक्के अटेंडन्स हवी आहे, हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सो हे तुम्हाला एक आय होप की एक पर्टिक्युलर म्हणजे या टॉपिकबद्दल एक थोडीफार आयडिया मिळाली असेल की नेमकं इंटिग्रेटेड काय असतं आणि नॉन इंटिग्रेटेड काय असतं. आता काय फायदे आहेत इंटिग्रेटेडचे आधी आपण बघूया. जर तुम्ही इंटिग्रेटेड कॉलेज घेतलं, जे की त्याचं एका कुठल्याही क्लाससोबत टायअप आहे किंवा तुम्ही त्या क्लासला ऑलरेडी जात आहे, तर
आणि हो, तुम्ही जर कोणत्याही क्लासला जात नसाल तर तुम्ही इंटिग्रेटेड कॉलेज नाही घेऊ शकत. तुम्हाला नॉन इंटिग्रेटेडच करावं लागतं. कारण इंटिग्रेटेड म्हणजे काय, बेसिकली तुम्ही क्लासला जाताय, तुम्ही कॉलेजला नाही जाताय आणि त्या कॉलेज आणि क्लासचा टायअप आहे. अगेन तुम्ही ज्या कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहात आहात आणि तुम्हाला जर इंटिग्रेटेड हवं असेल तर आधी कन्फर्म करा की खरंच त्या कॉलेजमध्ये इंटिग्रेटेड चा प्रोग्रामचं असं काही आहे का? किंवा खरंच त्या क्लासमध्ये असं काही आहे का? आणि क्लासेस तुम्हाला काही कॉलेज ठरवून देतात, तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. ठीक आहे? सो इंटिग्रेटेडचा बेनिफिट हा आहे की तुमचा वेळ वाचतो. ओके, टाईम सेव्ह होतो. कारण तुम्हाला एक 5 ते 6 तासाचं कॉलेज नाही अटेंड करायचं आहे. आणि ॲज यू ऑल नो की प्रत्येकच कॉलेजमध्ये, म्हणजे अर्थात मी एक जनरल स्टेटमेंट देते, कुठल्याही कोणालाही ब्लेम नाही करत आहे. पण प्रत्येकच कॉलेजमध्ये 5च्या 5 तास पूर्ण शिकवलंच जातं असं होत नाही. काही इव्हेंट्स असतात, काही डेज असतात किंवा हे पर्टिक्युलर काय काय वीकमध्ये असं चालू असतं किंवा काही कॉम्पिटिशन्स आहेत, काही कुठे काय आहे वगैरे वगैरे चालू असतं. सो तुम्ही जर असे एखादे स्टुडंट आहात की तुम्हाला त्या इव्हेंट्समध्ये, त्या डेजमध्ये किंवा त्या सेमिनार्समध्ये काही इंटरेस्ट नाही आहे किंवा तुम्हाला ते नाही अटेंड करायचे आहेत, तुम्हाला फक्त तुमच्या एंट्रन्स एक्झामवरती किंवा 12च्या बोर्ड्सवरती फोकस करायचा आहे, तर मग तुमचा वेळ त्या ठिकाणी वाया जाऊ शकतो. ठीक आहे? पण तुम्ही जर असे स्टुडंट आहात की तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचं आहे, ग्रो करायचं आहे, पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये तुम्हाला भाग घ्यायला आवडतं, तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करायचं आहे बऱ्याचशा गोष्टी किंवा अभ्यासाव्यतिरिक्त पण तुम्हाला तुमच्यामध्ये जे काही हॉबीज असतील, ज्या काही कलागुण असतील, त्यांना छान असा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून द्यायचा आहे, तर तुम्ही नॉन इंटिग्रेटेड कॉलेज सिलेक्ट करू शकता. ठीक आहे? मग तुमच्यासाठी ते बेनिफिशियल आहे. दुसरी गोष्ट, इंटिग्रेटेडमध्ये टाईम वाचतो. त्यासोबतच तुम्हाला एक आपण असं म्हणूया की एकच आहे की असं कधी-कधी असं होतं की क्लास पण आहे, कॉलेज पण आहे, दोघांमध्ये काहीतरी वेगळाच अभ्यास चालू आहे आणि दोघांचाही काही मेळ लागत नाही. इकडे काहीतरी वेगळं शिकतोय, तिकडे काहीतरी वेगळं शिकतोय. सो हे जे काही कन्फ्युजन तुम्ही पाहिलं असेल, जर तुम्ही याच्या आधी पण क्लासेस जॉइन केले असतील 10th पर्यंत वगैरे, तर कदाचित हे कन्फ्युजन झालं असेल की क्लासमध्ये काहीतरी वेगळंच चाललंय, शाळेमध्ये काहीतरी वेगळंच चाललंय. आता शाळेच्या टेस्ट आहेत, मग क्लासच्या टेस्ट आहेत, मग परत हे आहे, मग ते आहे. सो याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि आपण कोणतीच गोष्ट एका आपल्या स्पीडनुसार किंवा एका डिरेक्शनमध्ये नाही करू शकत. सो हा एक इश्यू येऊ शकतो. दुसरी गोष्ट, इंटिग्रेटेडचे डिसएडव्हांटेजेस काय आहेत? अगेन हेच की तुम्ही कॉलेजला जात नसल्यामुळे तुम्हाला कॉलेजमधले जे काही फ्रेंड सर्कल आहे किंवा तो जो एक ॲटमॉस्फिअर आहे त्याची सवय नसणार. तुम्हाला स्वतः अभ्यास करायची सवय असेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फ्रेंड्स नाही मिळणार. सो मे बी तुम्हाला एक सोशल इंटरॅक्शनमध्ये तुम्ही कमी पडू शकता किंवा कम्युनिकेशनमध्ये तुम्ही कमी पडू शकता. हां, तुम्ही जर खूप बोलके आहात, तुम्ही खूप एक्स्ट्रोवर्ट वगैरे आहात, तुम्हाला याने काही फरक पडत नाही, 1-2 वर्ष नाही कोणाशी बोललात तर काही इश्यू नाही आहे. मग तुम्ही ऑलरेडी इंट्रोवर्ट आहात आणि तुम्हाला लोकांशी कसं बोलायचं, कसं मिसळायचं हे माहिती नाही आहे, किंवा म्हणजे पूर्ण वेळ तुमचा फक्त अभ्यासामध्ये जातोय, तुम्हाला अजिबात बाकीचं काही जग माहिती नाही आहे, तर कदाचित तुम्ही पुढे जाऊन जेव्हा तुम्ही कॉलेजेस, तुम्हाला यामध्ये खूप छान तुम्ही रँक्स मिळवाल, तुम्ही छान मोठ्या-मोठ्या कॉलेजेसमध्ये जाल, पण तेव्हा तुम्ही कदाचित असे एकटे पडाल किंवा तुम्हाला कळणारच नाही लोकांशी कसं बोलायचं. सो तो एक असं होऊ शकतं की एक डिसएडव्हांटेज आहे इंटिग्रेटेड कॉलेजचं, की तुम्हाला 2 वर्ष माहितीच नाही आहे ना, की लोकांशी कसं बोलायचं, काय इव्हेंट्स असतात, काय कसं हॉबीजला जपायचं असतं किंवा एक अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी कशा बॅलन्स करायच्या, या तुम्हाला नाही कळणार जर तुम्ही इंटिग्रेटेडमध्ये असाल तर. हेच जर तुम्ही नॉन इंटिग्रेटेडमध्ये असाल तर तुमचं एक छान कॉलेज लाईफ आहे, तुमचं एक छान एक वेगळं लाईफ आहे कॉलेजचं आणि एक अभ्यासाचं लाईफ आहे. सो त्याला तुम्ही दोघांना बॅलन्स करू शकता. तुम्ही छान ग्रुप्स बनवू शकता, सोशल इंटरॅक्शन छान होऊ शकतं, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेऊ शकता, पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकता. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नॉन इंटिग्रेटेडमध्ये एक बेनिफिट आहे त्याचा. अजून एक गोष्ट अशी आहे की पण नॉन इंटिग्रेटेडमध्ये तुम्हाला रोज कॉलेजला जावं लागेल. सो टाईम कदाचित तुमचा जाऊ शकतो कॉलेजमध्ये. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंटिग्रेटेड आणि नॉन इंटिग्रेटेडमध्ये पाहायला मिळतील. अगेन आता अजून एक तिसरा ग्रुप असा आहे की आम्ही क्लासेस नाही लावला आहे, म्हणजे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा क्लास, कोचिंग असलं काही नाही आहे. आम्ही सेल्फ स्टडी करणार आहोत किंवा यूट्यूबवरून वेगवेगळ्या चॅनल्सवरून अभ्यास करणार आहोत. तर ते ओके आहे का? तर अर्थात मेन गोष्ट काय आहे, अभ्यास करणं. मग तुम्ही क्लासला जा, कॉलेजला जा, कुठूनही कसाही कुठूनही, म्हणजे तुम्हाला जसा हवा तसा अभ्यास करा. बट मेन गोष्ट काय आहे, अभ्यास करणं आणि या एक्झाम्स क्रॅक करणं किंवा या एक्झाम्समध्ये चांगला रँक मिळवणं, चांगले मार्क्स मिळवणं, चांगले पर्सेंटाईल मिळवणं. ठीक आहे? सो तुम्ही क्लासला जाताय, नाही जाताय, तुम्ही कॉलेज अटेंड करताय, नाही अटेंड करत आहात, तुम्ही यूट्यूबवरून शिकताय की तुम्ही मोठ्या-मोठ्या क्लासेसमध्ये भरमसाठ पैसे देऊन शिकताय, याचा काहीही फरक पडत नाही जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवत असाल तर. अल्टिमेटली काय मॅटर करणार आहे, तुमचे मार्क्स
किंवा तुमचा अभ्यास, तुमची मेहनत मॅटर करणार आहे. कुठलाही क्लास, कुठलाही काही मॅटर करत नाही. सो जे लोकं क्लासला नाही जात आहेत त्यांनी अजिबात असं फील होऊ देऊ नका की अरे आपण त्या क्लासला जात नाही, आपला अभ्यास कसा होणार किंवा नेमकं कसं होणार, काय होणार, असं काही नाही. तुम्हाला जर एक प्रॉपर एक कोणतेही तुम्ही चॅनल्स जे तुम्हाला समजते, ज्यांचे व्हिडिओज तुम्हाला समजतात ते चॅनल्स निवडा. त्याच्यावरून तुम्ही शिका. प्रॉपर गायडन्स घ्या. एवढं सफिशियंट असतं. तुम्ही जर स्वतः अभ्यास करू शकत असाल तर हे सफिशियंट आहे. ठीक आहे. सो अल्टिमेटली फक्त तुमचा अभ्यास मॅटर करणार आहे. या कुठल्याही गोष्टी मॅटर करत नाहीत. मित्रांनो, तुम्ही जर CVTची तयारी करणार असाल तर CVT एक्झामसाठी ओसवाल पब्लिकेशनचं हे बुक आहे. याच्यामधून नेमकं तुम्हाला कळेल की CVTमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा कोणते टॉपिक्स आहेत. त्यासोबतच त्याच्यामध्ये नोट्स वगैरे सगळंच तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच प्रिव्हियस इयरमध्ये आलेले क्वेश्चन्स पाहायला मिळतील, त्याचे आन्सर्स पाहायला मिळतील विथ एक्सप्लेनेशन आणि अजून काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही चेकआउट करू शकता. हे फक्त केमिस्ट्रीचं नाही आहे तर सगळ्याच विषयांसाठी अवेलेबल आहे. त्यासोबतच तुम्हाला जर माहिती नसेल CVT नेमकी काय आहे किंवा कसली टेस्ट आहे तर याच्याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. सध्या यावर्षीची CET होणार आहेच, पण तुम्ही जर आता 11th आहात, मग तुम्ही जर आता 12th जाणार असाल तर तुम्हाला ही माहिती पाहिजे की CVT काय आहे, CET काय आहे किंवा नीट JEE वगैरे काय आहे. या सगळ्या एक्झाम्सबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर या चॅनलवरती लवकरच अपलोड केली जाणार आहे. तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन हवी आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यात व्हिडिओज अपलोड केले जातील. सो हे जे बुक आहे हे तुम्हाला पाहायला मिळते की याच्यामध्ये सगळेच नोट्स वगैरे आहेत. इवन तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये पाहायला मिळते. ते रिव्हिजनसाठी इझी आहे. फक्त CVTसाठी नाही तर तुम्ही बोर्ड्स पण देणार असाल किंवा इतर कोणतेही एक्झाम्स देणार असाल तर त्यासाठी पण तुम्हाला या नोट्स उपयोगी पडतील. सो इफ यू वॉन्ट तुम्ही चेकआउट करू शकता. या सगळ्या बुक्सच्या लिंक्स खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. अजून एक होतं की जर तुम्ही नॉन इंटिग्रेटेड घेणार असाल तर मग कॉलेज कोणतं घ्यायचं. आय वुड सजेस्ट की तुमचं नेमके हेतू काय आहे कॉलेजचा. तुम्हाला कॉलेजमध्ये जर फक्त आणि फक्त एज्युकेशन हवं आहे तर असं कॉलेज निवडा की ज्या ठिकाणी इव्हेंट्स वगैरे कमी होतात, जे थोडंसं लहान आहे. लहान म्हणण्यापेक्षा खूप जास्त मोठं असं नाव असलेलं नाही आहे, कारण नाव असलेल्या कॉलेजमध्ये इव्हेंट्स वगैरे किंवा कॉम्पिटिशन्स वगैरे खूप जास्त होतात. सो मे बी तुम्ही त्याच्याने डिस्ट्रॅक्ट होऊ शकता. पण तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मग एखादं मोठं कॉलेज घेऊ शकता. कारण एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जर अल्टिमेटली याच एक्झाम्समधून पुढे काहीतरी करणार असाल, तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्लेन सायन्समध्ये ग्रॅज्युएशन नाही करायचं आहे किंवा असा कुठलाही कोर्स नाही करायचा आहे जो 12th मार्क्सवरती डिपेंड आहे किंवा 12th कॉलेजवरती डिपेंड आहे, तर तुम्ही कुठलंही कॉलेज घेतलं तरी पण काहीच फरक पडत नाही आहे. कारण अल्टिमेटली तुम्हाला याच्याद्वारे इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा फार्मसीचं कॉलेज निवडायचं आहे, ज्याचा आणि 12th कॉलेजचा काही संबंध नसतो. सो तुम्ही आता कोणतं कॉलेज घेताय, किती मोठं, किती नाव असलेलं कॉलेज घेताय, याचा काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. हां, तुम्ही जर BSc करणार असाल पुढे जाऊन आणि तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये BSc करायचे आहे तर मग चांगलं कॉलेज घेणं ऑफकोर्स गरजेचं आहे. पण तुम्ही ते नाही करणार आहात तर तुमचं कॉलेज मॅटर करत नाही. तुम्ही कोणतंही कॉलेज घ्या, तुम्ही अगदी मोठं कॉलेज घ्या किंवा कोणतंही साधं कॉलेज घ्या, काहीच फरक पडणार नाही आहे. इट डिपेंड्स ऑन युअर मोटिव्ह. तुमचा मोटिव्ह काय आहे. मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे. मी रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये की कॉलेज कसं निवडायचं. तर शक्यतो जे घरापासून जवळ असेल, जेणेकरून ट्रॅव्हलिंगचा टाईम कमी होईल, असं कॉलेज निवडायचं आहे. जे थोडंफार कमी स्ट्रिक्ट असेल, म्हणजे अटेंडन्सचा इश्यू येणार नाही, असं कॉलेज निवडायचं आहे. जर तुम्ही कॉलेजला जाणार असाल तर कॉलेजमध्ये शिकवलं जातं आहे की नाही हे आधी थोडंफार एक काही लोकांकडून वगैरे जाणून घ्या आणि मग त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला बेसिक गोष्टी कळलेल्या आहेत की नेमकं इंटिग्रेटेड आणि नॉन इंटिग्रेटेड काय असतं, कोणतं कॉलेज आपण सिलेक्ट केलं पाहिजे. सो तुमच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमचा फोकस जर पूर्ण 11वी-12वीवरती असणार आहे आणि तुम्ही ऑलरेडी क्लास जॉईन केला आहे तर मे बी तुम्हाला कॉलेजला जाण्याची तितकीशी गरज नाही आहे. पण तुम्ही कोणताही क्लास नाही लावला आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला थोडंफार कॉलेजला जावं लागेल, कारण ॲटलिस्ट एक दिशा तरी मिळाली पाहिजे की कसं काय असतं. सो यासाठी आय होप की तुम्हाला थोडीफार आयडिया मिळाली असेल. आणि अशा पद्धतीने अजून कोणत्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अँड थँक्यू सो मच. बाय.